नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. महिला व बालविकास आयुक्तालय यांची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती 2024 मध्ये. तर या भरतीबाबत एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि याची जी परीक्षा आहे या परीक्षेचं टाइम टेबल जाहीर करण्यात आलेलं आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. तर मित्रांनो, तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे त्या पोस्टसाठीची परीक्षा कधी असणार आहे हे तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती मिळून जाईल. आणि मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. मित्रांनो, आपली ही जी परीक्षा आहे ती परीक्षा 10/2/2025 पासून ते 13/2/2025, 17/2/2025 पर्यंत ही परीक्षा असणार आहे. आता याच्यामध्ये आपलं टाइम टेबल कशा पद्धतीने असणार आहे ते पहा. परिवीक्षा अधिकारी गट क याची जी परीक्षा आहे ती मित्रांनो 3/17 मध्ये परीक्षा होणार आहे. आणि या परीक्षेची जी तारीख आहे ती तारीख बघा किती आहे, 10/2/2025 रोजी ही परीक्षा 3/17 मध्ये होणार आहे. परीक्षेचं टायमिंग तुम्हाला इथं 120 मिनिटांचं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 11 तारखेला देखील परीक्षा आहे. 11 तारखेची परीक्षा देखील 2/17 मध्ये होणार आहे. 11 तारखेची परीक्षा देखील 3/17 मध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये बघा, संरक्षण अधिकारी गट ब, परिवीक्षा अधिकारी गट क, लघुलेखक गट क, परिवीक्षा अधिकारी गट क आणि लघुलेखक निम्न श्रेणी गट क या सर्व पदांची जी परीक्षा आहे ती परीक्षा 11/2/2025 रोजी आहे. त्याच्यानंतर 12 तारखेला बघा कोणाची परीक्षा आहे. त्याच्यामध्ये बघा, परिवीक्षा अधिकारी गट क, परिवीक्षा अधिकारी गट क आणि परिवीक्षा अधिकारी गट क या पोस्टसाठीची परीक्षा 3/17 मध्ये घेतली जाणार आहे. आणि ती परीक्षा कधी असणार आहे तर 12/2/2025 रोजी ही परीक्षा आहे. टायमिंग ही तर तुम्हाला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 13 तारखेला देखील परीक्षा आहे. संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क, संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क, वरिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ काळजी वाहक या पदांसाठीची परीक्षा 13 तारखेला होणार आहे. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक गट क, वरिष्ठ लिपिक गट क आणि कनिष्ठ काळजीवाहक या पदाची पोस्ट जी आहे ती 17 तारखेला होणार आहे आणि तीही 3/17 मध्ये घेतली जाणार आहे. तिथं तुम्हाला त्याचं टाइम ही देण्यात आलेला आहे. आता या परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे ते मित्रांनो 1/2/2025 पासून आपल्याला ही जी काही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. तिथून तुम्ही तुमचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक आणि हॉल तिकीट देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, आपली परीक्षा कोणत्या तारखेला आहे ते निश्चित पाहायचं आहे. आणि या परीक्षेची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलवरती करून घेतली जाते. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. काही तर बेसिक इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे ती देखील तुम्ही वाचायची आहे. ती जी काही लिंक आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करत असताना काही अडचण आल्यास तुम्हाला इथं टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. या टोल फ्री क्रमांकावरती काय करायचं आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या कालावधीत तुम्ही काय करू शकता, तिथं संपर्क करू शकता. तर मित्रांनो, ज्यांनी या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेलं आहे महिला व बालविकास आयुक्तालयाच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी, त्यांनी निश्चितच परीक्षेची चांगली तयारी करायची आहे. आणि परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुमची परीक्षा चांगली जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, तुम्हाला याबाबत काही अजून शंका असल्यास तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करू शकता. प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.